नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आता तुम्ही 10वी पास झालेले आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? 11वीला ऍडमिशन पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्हाला माहिती नाहीत. मग ते डॉक्युमेंट काय आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलाय. जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जे काही नवीन नवीन अपडेट आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर या ब्रँच मध्ये तुम्ही शिकत असाल तर त्याचे सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकत आहे युट्यूब वरती. मग ते सुद्धा तुम्हाला बघण्यास मदत होईल. तर त्यासाठी तुम्ही काय करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, आता तुम्हाला मी सांगणार आहे जे काही ओपन कॅटेगरी असेल आणि त्यानंतर जे काही कास्ट वाईज आहे म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये येतात आणि जे काही आता हे शेड्यूल कास्ट मध्ये एसटी आणि एसटी याचा आता बनवत आहे आणि जे काही ओपन कॅटेगरी आहे आणि जे काही कास्ट वाईज आहेत ते सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तर तिथे जाऊन बघून घेऊ शकता तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीनुसार आहेत त्यानुसार. मग आज मी शिकवणार आहे तुम्हाला शेड्यूल कास्ट मध्ये एससी आणि एसटी साठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत मग ते डॉक्युमेंट्स पॉलिटेक्निकच्या रजिस्ट्रेशन साठी लागणारे आहेत ते तुम्हाला मी शिकवणार आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपल्याला माहिती आहे, आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असते की पॉलिटेक्निक इज बेस्ट, पण ते बेस्ट आहे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची डेट काय आहे, मग त्यानंतर ते लागणारे डॉक्युमेंट्स आहेत मग ते एक मी तुम्हाला सांगणार आहे. मग समजून सांगणार आहे ते. बघा आता काय आहे पॉलिटेक्निक साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स. बघा, एससी आणि एसटी कॅटेगरी आहे तर तुम्ही 10वी पास झालात. मग ज्यावेळेस तुम्ही टीसी काढायला जाता तर त्यावेळेस तुम्हाला मार्क मेमो सुद्धा भेटत असतो. मग मार्क मेमो बघा, 10वीचा मार्कशीट एक कंपल्सरी लागत असतं. त्याचं वरती जे काही नाव आहे तेच नाव एक वेळेस रजिस्ट्रेशन झाला तर आपले मार्क मेमो येईपर्यंत जे काही तुमची पॉलिटेक्निक निघणार आहे तोपर्यंत तेच नाव असणार आहे. तर काळजीपूर्वक भरायचंय. त्यानंतर बघा, तुम्हाला लागणार आहे टीसी. बघा काय आहे, तुम्हाला टीसी लागणार आहे आणि त्यानंतर नॅशनॅलिटी आणि बर्थ ऑफ सर्टिफिकेट हे लागणार आहे. जर टीसी वरती भारतीय असा उल्लेख असेल, टीसी वरती भारतीय असा उल्लेख असेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी किंवा बर्थ सर्टिफिकेटची काही तेवढी गरज नाहीये. ते तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन पुरतं होऊन जाईल. आणि त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. बघा, इन्कम सर्टिफिकेट तर लागणार आहे, पण तुमच्याकडे जर नसेल पण ते किती अमाऊंट मध्ये आहे, समजा 50,000 पर्यंत आहे, 1 लाख पर्यंत आहे, 1.5 लाख पर्यंत आहे, 2 लाख पर्यंत आहे, 4 लाख पर्यंत आहे, एवढी जरी अमाऊंट तुम्हाला माहित असेल तरी बस आहे. तिथे इन्कमची काही अपलोड करायची गरज नाही. म्हणजे नॉट अ कंपल्सरी. इन्कम काय तुमचा कंपल्सरी नाहीये. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जे काही तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे दिस इज अ कंपल्सरी. कास्ट सर्टिफिकेट कशी आहे? कंपल्सरी आहे. ओके, कशी आहे? कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर ड्रॉइंग सर्टिफिकेट, जे काही तुमची ड्रायव्हिंग सर्टिफिकेट आहे ते ड्रॉइंग म्हणजे काय आपली ह्याची नाहीये, कार वगैरे याचं ड्रॉइंग नाहीये किंवा मोटरसायकलचा. मग हे जे काही आहे ते 10वीला एक सब्जेक्ट असतो ड्रॉइंग. मग जे काही ज्यांना घेतलं गेलंय, ज्याच्याकडे आहे त्यासाठी हे आहे आणि ज्याच्याकडे नाहीये त्यासाठी ड्रॉइंग सर्टिफिकेटची गरज नाही. जर कास्ट व्हॅलिडिटी बघायला गेलं, जर ज्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे म्हणजे इफ जर असेल तर तुम्ही अपलोड करू शकता आणि नसेल तर काही गरज नाही. आणि असंही नाही की कंपल्सरी असावं. जेव्हा तुम्ही पॉलिटेक्निकचं शिक्षण घ्यायला जाता तर त्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर हे कसं आहे? कंपल्सरी आहे. मग बघा, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात. एक आहे हा कंपल्सरी, म्हणजे बघा एक क्लास 10th चा मार्क म्हणून कंपल्सरी आहे, टीसी कंपल्सरी आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी किंवा टीसी दोन्हीपैकी चालून जाऊ शकते, इन्कम काही हे नाहीये. आणि त्यानंतर बघा हे कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लागणार जे काही पासपोर्ट साईज फोटो आहे हे 4 डॉक्युमेंट्स तुमचे काय आहेत? कंपल्सरी आहेत. हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. मग हे 4 डॉक्युमेंट्स तुम्ही काय करायचे? काढून घ्यायचे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. सहसा तर बघा, जे काही आपल्या तालुक्याजवळ किंवा जिल्ह्याजवळ जे काही कॉलेज आहेत पॉलिटेक्निकचे, तिथं जाऊन जर तुम्ही ऍडमिशन केलात किंवा तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलात तर तुम्हाला काय एक्स्ट्रा फीस भरायची गरज नाही. अचूक फॉर्म भरतील आणि फॅसिलिटी सेंटर तिथंच असतो. म्हणजे हे एफसी जिथं तुमचे मार्क बघितले जातात आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत फिजिकली बघितले जात असतात आणि तिथून व्हेरिफिकेशन केले जात असतात. मग त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला कॉलेजमध्ये जावा आणि तिथून काय करा? फॉर्म भरून घ्या. जर तुम्ही उदगीरच्या आसपास असेल तर राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज आहे, या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं जातील मोफत आणि त्यानंतर एफसी सुद्धा केलं जाईल. आणि फक्त मोफत म्हटलं तर बघा, या कास्टसाठी तुम्हाला लागणार आहे 305 रुपये फीस. किती लागणार आहे? 305. ही असते MSBT ची. कसे कोणाची असते? हे MSBT ची फीस असते. ते काय आपल्या कॉलेजची फीस नाही, ही असते
आपली टेक्निकल बोर्ड जो असतो ना, जसं 10वीचा बोर्ड आहे, पॉलिटेक्निकचा एक टेक्निकल बोर्ड असतो, त्या ठिकाणी त्यासाठी लागत असते 305 रुपये, तेवढेच फी घेतलं जात असते. बाकी सगळं मोफतमध्ये करून घेतलं जात असतं. आणि पुढे काय करायचं, कसं करायचं, सगळं तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. जर तुम्हाला हे सगळी माहिती व्यवस्थितरित्या माहिती झाली असेल, तुम्हाला समजलं असेल काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते, अजून यापेक्षा ऍडिशनल काहीतरी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.